हॅलो फ्रेंड्स, आज आपण बुद्धात एज्युकेशन अँड स्टडीमध्ये प्रियबाई लेसन 8वा हा पाठ इयत्ता 5वीच्या पुस्तकातील मराठी पुस्तकातील आहे. ह्या पाठामध्ये एका विद्यार्थिनीने आपल्या टीचरांना, शिक्षिकांना पत्र लिहिले आहे. ते पत्र तिने कसं लिहिले आहे आणि का लिहिले आहे ते आपण बघूया. हे बघा, सुरुवातीला नाव आहे धड्याचं प्रियबाई लेसन 8वा आणि सुरुवातीला तिने इकडे दिनांक घेतली आहे 5/9/2026 आणि इकडे प्रियबाई आणि मग तिने खाली पत्र लिहिण्यास सुरुवात केलेली आहे आणि पत्राच्या शेवटीच तिने तुमची उर्मिला आणि साईडला तिचा ॲड्रेस तिने दिलेला आहे. तर आता या लेटरमध्ये काय काय लिहिलेले तिने ते बघूया. ओके. प्रियबाई, मला टी व्हीवर आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरणाची बातमी दिसली आणि त्यात चक्क तुम्ही दिसलात. मी तर आनंदाने उडालीस. हाका मारून आईबाबांना, आजोबांना बोलावलं, पण तेवढ्यात बातमी संपली. जवळपास 1.5 वर्षांनी तुम्ही मला दिसलात. खूप मस्त वाटलं. तुमची शाळेची 3रीतल्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण आली. मी तुम्हाला मोबाईल लावू लागले तर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर ही टेप वाजू लागली. आजोबा म्हणाले, अगं, या मोबाईलचं काही खरं नाही. त्यापेक्षा पत्र लिही बाईंना, कायम आठवणीत राहील त्यांच्या. मग काय, लगेच हे पत्र लिहायला बसले. पुरस्काराची बातमी पाहून खूप आनंद झाला. तुम्ही आम्हाला पहिल्यापासून आवडायच्या ही नक्की. तुम्ही शिकवलेल्या कविता, स्नेहसंमेलनामध्ये बसवलेलं नाटक, हे सगळं आठवलं. सहलीच्या वेळी तुम्ही घेतलेले भन्नाट खेळ. तर मी इकडच्या शाळेतल्या मुलांना सांगितले. त्यांना एकदम पाणी भारी वाटलं. मला 3रीत होते तेव्हाची आठवणीत राहतेच. 5वीत आल्यापासून मी शाळेत एकटी चालत जाऊ लागले. मला एकदम मोठी झाल्यासारखं वाटलं. अभ्यासही भरपूर करते आणि तुम्ही म्हणायच्या त्याप्रमाणे खेळतेही भरपूर. रोज संध्याकाळी खेळण्यासाठी जवळपास 2 तास मैदानावरच असते. टी व्हीवरील बातमीमध्ये तुम्ही एकदम छानच वाटत होता. तुम्ही कशा आहात? तुमच्या घराबाहेरच्या गुलमोहर आता किती मोठा झाला. त्याला फुलं येऊ लागली का? आठवण काढली म्हणून शाळेत सगळ्यांना सांगा. स्वाती, जय आणि सलमाला सांगा की मी या शाळेत पण फुली गोळ्यांचा खेळ सगळ्यांना शिकवला आहे. तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो. तुमच्या पत्राची वाट पाहीन. तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवीन. तुमची उर्मिला. माझा पत्ता उर्मिला माने, मुक्काम पोस्ट तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, पिन 415712. आता ह्या पत्रामधले धड्यातील जे प्रश्न उत्तरे ते बघूया. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे?
पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला आहे. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखलात? पत्र लिहिणाऱ्या मुलीने पत्राच्या शेवटी तिने तुमची उर्मिला म्हणून लिहिले आहे, त्यावरून. उर्मिला आनंदाने का उडाली? उर्मिलाने टी व्हीवर बातमी बघितली की तिच्या शिक्षकांना मॅडमांना आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला, म्हणून ती आनंदाने उडाली. उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे? उर्मिला सध्या 5वीच्या वर्गात शिकत आहे. उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत? उर्मिलाने इयत्ता 3रीच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत. उर्मिलाने बाईच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते? कारण की ती गुलमोहराची तिने आठवण काढली, त्यावरून कळते की तिचे बाईच्या घरी जाणे येणे होते म्हणून. उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला? उर्मिलाच्या आजोबांनी तिला पत्र लिहिण्याचा सल्ला दिला. हे अशाच प्रकारचे प्रश्न उत्तरे आपण घेतलेली आहेत. म्हणजे एका विद्यार्थिनीचे मॅडमांविषयीचे असलेले ज्या भावना आहेत, त्या भावना त्या 5वीच्या मुलीने पत्रातून व्यक्त केलेल्या आहेत. त्यात तिने म्हणजे मॅडमच्या सोबत घातलेल्या आठवणी, त्यांच्या वर्गातल्या मुली, त्यांची नावं, हे सगळं तिने त्यात मेन्शन केलेले, उल्लेख केलेले आहे. आणि मॅडमांविषयी तिची वाली भावना खूप छान आहे आणि ती खूप आदर्श मानते ती मॅडमांना आणि खूप रिस्पेक्ट करते, आदर करते, असं तिने त्या लेटरमधून दाखवून दिलेले आहेत. खूप सुंदर लेटर लिहिले आहे. आजकालच्या युगात कुणाला लेटर लिहिणं तर दूरचीच गोष्ट आहे. खरं तर लेटर लिहिलं गेलं पाहिजे, पत्र लिहिले पाहिजे. जितकं आपण बोलून आपल्या भावना स्पष्ट नाही करू शकत, तितकं आपण लिखाणाद्वारे स्पष्ट करू शकतो. त्यामुळे लिहिण्याची सवय असली पाहिजे. अतिशय सुंदर हा पाठ आहे. तुम्हाला जर हा पाठ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.